पारडगाव ग्रामपंचायतीचा गांधारी अवतार जिल्हा परिषद शाळेला सांडपाण्याचा वेढा. नाल्यांच्या स्वच्छतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात, दुर्गंधीने नागरिक हैराण. पारडगाव येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या अजब कारभारामुळे गावातील मूलभूत सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. गावातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची गेल्या अनेक दिवसांपासून स्वच्छता न केल्यामुळे या नाल्या आता तुडुंब भरल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या सांडपाण्याने चक्क स्थानिक जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या इमारतीला वेढा घातला असून दुर्गंधीयुक्त सांडपाण्यातून चिमुकल्या विद्यार्थ्यांना मार्ग काढावा लागत आहे. प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य आता मोठ्या संकटात सापडले आहे. शाळेभोवती नरक साचले. स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा. गावातील अंतर्गत सांडपाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या नाल्या गाळाने आणि कचऱ्याने पूर्णपणे उपसल्या गेल्या नाहीत. परिणामी हे काळपट आणि दुर्गंधीयुक्त पाणी पुढे वाहण्याऐवजी जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात आणि इमारतीच्या भिंतींलगत साचले आहे. दिवसभर याच दुर्गंधीत बसून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत असून परिसरात डासांचे साम्राज्य वाढले आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या साथीच्या आजारांची भीती पालकांमध्ये पसरली आहे. ग्रामपंचायत प्रशासन झोपले आहे का? ग्रामस्थांचा सवाल. शाळेच्या आवारात सांडपाणी साचून राहणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. वारंवार सांगूनही ग्रामपंचायत प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. ग्रामपंचायतीने तात्काळ या तुडुंब भरलेल्या नाल्यांची स्वच्छता करून शाळेभोवती साचलेल्या पाण्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. जर ग्रामपंचायतीने तातडीने या समस्येकडे लक्ष दिले नाही आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याला काही अपाय झाला तर त्याला सर्वस्वी ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा संतप्त पालकांनी दिला आहे. न्यायिक बुलंद आवाज. न्यूज नेटवर्क 24.